गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता बघा, आज आपण मराठी अध्यापन शास्त्र याची अ, टेस्ट दुसरी बघणार आहोत. काही आपण टेस्ट बघितल्या होत्या, पण आपण थोडा आता झटपट पण काही बघूया म्हणजे थोड्या स्पीडने. दुसरी टेस्ट बघणार आहोत. पहिली मी तुम्हाला ग्रुपवर दिलेली होती. ही आता दुसरी टेस्ट बघणार आहोत. काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर करूच नका. सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणार बघा. अजून सुद्धा तुमच्याकडे असे आजूबाजूला विद्यार्थी असतील, का यांना अजून 15 दिवसामध्ये कारण खूप असे विद्यार्थी असतात बघा, का शेवटच्या 15 दिवसामध्ये अभ्यासाला लागतात. बरोबर आहे का नाही? खूप विद्यार्थी असे आहेत, की शेवटच्या 15 दिवसामध्ये अभ्यास करतात. मग असे काही विद्यार्थी असेल, त्यांना पेपर 1 असेल 399, पेपर 2 असेल 399 आणि दोन्ही पेपर जर त्यांना घ्यायचे असतील, तर ₹600 मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट नोट्स उपलब्ध आणि लाईव्ह रेकॉर्ड बॅच उपलब्ध. त्यासाठी काय करा, प्ले स्टोरवर जाऊन पीएससी सब अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हा मोबाईल नंबर आहे. काही संपर्क म्हणजे काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. हा आणि ही ऑफर फक्त तुम्हाला सांगतो 22 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे. कितीपर्यंत? 22 ऑगस्ट. नाहीतर मग खूप विद्यार्थी काय करतात, नंतर ना आम्हाला एसएमएस करतात, का हो सर आम्ही तर तुमच्या व्हिडिओमध्ये ही ऑफर लिहून घ्या 22 ऑगस्ट. काय आहे? 22 ऑगस्ट पर्यंतच ही ऑफर मर्यादित आहे बरं का. ही ऑफर 22 ऑगस्ट त्यानंतर म्हणजे या या ऑफरसाठी कॉल पण करू नका. कळालं? 22 ऑगस्टच्या आत तुम्हाला जॉईन करायचं जॉईन करून घ्या या फी मध्ये. हे सर्व उपलब्ध होईल. चालेल. आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात जर तुमचे टॉपिक क्लिअर असेल तर. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. स्पीड वाढवा. आता स्पीड वाढवा. कारण खूप झाला आपण. बरोबर आहे का नाही? पहिला प्रश्न. विद्यार्थ्यांच्या लेखनातील चुका सुधारण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करणे योग्य ठरेल? बघा, विद्यार्थ्यांच्या लेखनातील चुका सुधारण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती योग्य ठरेल? योग्य काढायचंय. पहिलं म्हटले त्यांना डायरेक्ट वर्गाबाहेर काढून टाकणं चालणार नाही. बरोबर आहे का नाही? लाल पेनाने मोठ्या चुका दाखवून शिक्षा करणे. बघ रे हा हे याच्यावर तू चुकीचा लिहिला आणि मग तुला शिक्षा केली जाईल. चालणार नाही. हे पण ऑप्शन बरं नाही. चुकांचे वर्गीकरण करून त्याचे योग्य मार्गदर्शनवर सराव करून घेणे. वर्गीकरण करणे म्हणजे काय? चुकांचं. नक्की जोडाक्षरामध्ये चुका होत आहे किंवा उकार असेल किंवा काय असेल, कशामध्ये चुका करतो याचं वर्गीकरण करा. तिसरं ऑप्शन चांगले. आणि त्यानंतर काय करायचंय? वर्गीकरण करून भागतंय का? मार्गदर्शन सुद्धा करून आणि त्यानंतर सराव सुद्धा करून घ्यायचंय. आणि लेखनाचा पूर्णपणे बंद करणे. लेखनाचा सराव बंद करून तर काय होईल? चुका अजून वाढतील. म्हणजे बंद झालं तर काय होईल? चुका वाढणारच ना. जर त्याने म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. प्रश्न दुसरा बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. गद्यपाठ. गद्य पद्य तुम्हाला माहिती आहे. गद्यपाठ शिकवताना शिक्षकाने मुख्य उद्देश काय असावा? बघा, गद्यपाठ शिकवताना शिक्षकाचा मुख्य उद्देश काय असावा? काय उद्देश असावा? असं. पहिलं ऑप्शन म्हटलंय, नवीन शब्दाचे अर्थ आणि संकल्पना समजवणे. चांगलंय. म्हणजे जे चांगलंय थोडं खाली या. केवळ पाठांतर चालणार नाही. कवीच्या जीवनाचं माहिती देणे, फक्त कवीच्या जीवनाची माहिती देणे यासाठी शिकवतो का? तर अजिबात नाही. आणि व्याकरण पाठ करण्याचं सगळ्यात महत्वाचं काय आहे? नवीन शब्दाचे अर्थ आणि संकल्पना समजवण्यासाठी काय करू शकतो? उपयोग करू शकतो. म्हणजे काय? पण हे 3 जास्त निगेटिव्ह आहे. कळालं? ऑप्शन ए ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न तिसरा हा प्रश्न तिसरा, मराठी पाठ्यपुस्तकात पाठांतरानंतर दिलेले स्वाध्याय अ, पाठांतरानंतर दिलेले स्वाध्याय म्हणजे पाठांतर म्हणजे पाठानंतर सॉरी पाठानंतर बघा काय म्हटलेले मराठी पाठ्यपुस्तकात पाठानंतर काय म्हटलंय? पाठानंतर दिलेले स्वाध्याय प्रामुख्याने कशासाठी असतात? कशासाठी स्वाध्याय दिलेले असतात पाठ्यपुस्तकामध्ये? पहिलं म्हटले गृहपाठ वाढवण्यासाठी तर अजिबात नाही, बेस्ट नाही. विद्यार्थ्यांच्या आकलनाचे आणि अभिव्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं काय असतं? त्याने ते आकलन झालेले का नाही ते तपासण्यासाठी केलं जातं. म्हणजे बी ऑप्शन चांगले. पुस्तकाची पाने भरण्यासाठी तर अजिबात नाही आणि शिक्षकाने काम कमी करण्यासाठी तर अजिबात नाही. पाठ्यपुस्तकामध्ये पाठ झाल्यानंतर जे आपण काय म्हणतो स्वाध्याय दिलं जातं किंवा जे प्रश्न दिले जातात याचा महत्वाचा उद्देश काय आहे? तर तो पाठ त्यांना आकलन झालेला आहे का या तपासण्यासाठी. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा, मातृभाषेचे शिक्षण सुरू करताना कोणत्या कौशल्याला सर्वात प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे? बघा, आता आता काही याच्यामध्ये काही गोंधळ पण करणार. बरोबर आहे का नाही? आता मातृभाषेत जर तुम्हाला शिक्षण सुरू करायचंय
तर सगळ्यात पहिले कशाला प्राधान्य देणार? आता विद्यार्थी डायरेक्ट तुम्हाला लेखन चालणार नाही, डायरेक्ट वाचन चालणार नाही, डायरेक्ट त्याला बोलायला लावणार का? डायरेक्ट त्याला बोलायला लावू शकत नाही. म्हणजे पहिले त्याला श्रवण म्हणजे काय ऐकू द्या, ऐकून नंतर तो बोलेल. बरोबर आहे का नाही? डायरेक्ट त्याला वर्गात बोलायला लावलं तर पहिल्या दिवशी तर चालणार नाही. म्हणजे श्रवण कौशल्याला काय दिले द्या तुम्ही प्राधान्य द्या. प्रथम प्राधान्य द्या. प्रथम म्हणजे त्याला कविता असतील, त्या असतील का त्याला सांगायला लावायच्या? तर नाही. तुम्ही पहिले त्याला गोष्टी ऐकू द्या. म्हणजे काय श्रवण कौशल्य का करायचं? म्हणजे त्याला गोष्टी सांगा, कविता, गाणी म्हणा म्हणजे जेणेकरून श्रवण कौशल्य डेव्हलप झाल्यानंतर पुढचं तो बोलेल. जर त्याने ऐकलंच नाही तर? म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 5 बघा. प्रश्न 5 काळजीपूर्वक बघा. व्याकरण अध्यापन बघा काय म्हटलंय? व्याकरण अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरेल? बघा व्याकरणाचं अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी प्रभावी म्हणजे चांगली पद्धत कोणती आहे? पुस्तक पद्धत आहे का? चांगली नाही. आगमन पद्धती चांगली आहे, निगमन तर अजिबात नाही, गोषवारा नाही. सगळ्यात बेस्ट काय असते? आगमन पद्धती असते. का असते? तुम्हाला सगळं बॅच मध्ये सांगितलंय. कळालं? बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. प्रश्न 6 काळजीपूर्वक बघा. प्रश्न 7 काय म्हणतोय बघा. वाचन अचूक व स्पष्ट होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या वाचनावर जास्त भर दिला पाहिजे? बघा वाचन अचूक आणि स्पष्ट होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या वाचनावर भर दिला पाहिजे? आता पेपर देताना एक लक्षात ठेवायचं, तुम्ही पेपर 1 ते 8 म्हणजे या गटासाठीच देताय. मुख वाचन चालेल का? सगळ्यात काय मोठ्याने वाचन आणि प्रकट वाचन काय म्हटले? वाचन अचूक व स्पष्ट होण्यासाठी. स्पष्ट होण्यासाठी म्हणजे काय? नक्की या शब्दाला कोणत्या म्हणता का? म्हणजे याच्याने काय प्रकट वाचनाचा तुम्ही वापर करू शकतात. आणि मुख वाचन चालणार नाही आणि द्रुत वाचन तर चालणे, मनपूर्वक वाचन तर सगळ्यात महत्वाचं काय असेल? वाचन अचूक आणि स्पष्ट होण्यासाठी. स्पष्ट होण्यासाठी शिक्षकाने कोणत्या वाचनावर जास्त भर दिला पाहिजे? कोणावर भर दिला पाहिजे? स्वतः शिक्षकावर नाही, विद्यार्थ्यांना कोणत्या वाचना सगळ्यात मोठ्याने वाचन, प्रकट वाचन म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या चुका असतील, स्पष्ट उच्चार असतील हे सुद्धा कळेल. म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा. प्रश्न 7 मराठी पद्ये मराठी पद्य अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता असतो? बघा मराठी पद्य अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता असतो? असं त्यांनी विचारलंय. कोणता उद्देश असतो? शब्दार्थ पाठ करणे, अजिबात नाही. व्याकरण शिकवणे, सौंदर्यबुद्धी व आनंद मिळवणे आणि श्रुत लेखन सुधारणे. सगळ्यात बेस्ट काय? ऑप्शन सी आहे. कळालं? अशा पद्धतीचे प्रश्न पण येतात. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण या प्रश्नांचा सराव मी तुम्हाला सांगतोय पूर्वीपासून जास्तच करा. कुठलाही विषय असेल हे प्रश्न तुम्हाला येणारच. त्यामुळे यांचा सराव जास्त करून ठेवा. कळालं? अभिकथन. अभिकथन काय म्हणतोय काळजीपूर्वक बघा. मोठ्या मजकुराचा किंवा पुस्तकाचा सारांश व मुख्य कल्पना जलद समजून घेण्यासाठी स्किमिंग किंवा सरसरी वाचन उपयुक्त ठरते. बरोबर आहे ना? एखादा आपल्याला मोठा मजकूर वाचायचा आहे किंवा एकदम सरसर वाचायचं त्यासाठी आपण स्किमिंग करतो. काय करतो? स्किमिंग करतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. कारण म्हणतंय या या प्रकारच्या वाचनात प्रत्येक शब्दाचा सखोल अर्थ व व्याकरण तपास बसण्याऐवजी केवळ महत्वाचे मुद्दे आणि शीर्षक आणि मुख्य मुद्दे डोळ्याखालून घातले जातात. हे पण बरोबर आहे. स्किमिंगचा उद्देश काय असतं? का जे जे आपल्याला जे पॉइंट पाहिजे बरं का, सखोल अर्थ व व्याकरण तपासण्याऐवजी महत्वाचे शब्द आणि शीर्षक याच्यावरच काय केलं जातं? लक्ष दिलं जातं. म्हणजे ए और आर दोनों सही आहे. ऑप्शन ए ज्यांनी दिलंय ते अगदी बरोबर आहे. कळालं? बॅच मध्ये तुम्हाला सर्व हे विश्लेषण वगैरे दिलेले आहे. आणि प्रश्नाच्या आधारे जर टॉपिक समजून घेणार तर मग नाही होणार. प्रश्नाच्या आधारे पूर्ण टॉपिक नाही समजून घेता येत. प्रश्न 9 बघा. विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य आणि अभिव्यक्ती सुधारण्यासाठी बघा विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य आणि अभिव्यक्ती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात उपयुक्त आहे? बघा उपयुक्त आहे. कधी कधी मग 4 पण उपयुक्त असतील पण सगळ्यात उपयुक्त काढलायची सर्वात म्हटलंय. बरोबर आहे का नाही? पहिलं काय म्हटलंय? शिक्षकाने फळ्यावर लिहिलेले उत्तर जसेच्या तसे वहीत लिहून टाका. उपयुक्त नाहीये ना? अभिव्यक्त म्हणजे काय? विद्यार्थी बोलेल वगैरे याला अभिव्यक्त म्हणतात. बी म्हणतंय विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीच्या विषयावर मुक्त स्वातंत्र्य लेखन करू द्या. बरोबर आहे. याच्याने काय होईल? जास्त अभिव्यक्त होईल त्याच्या आवडीच्या विषयावर. सर मला करिश्मा कपूर आवडते, लिहू द्या त्याला. मग आता मुक्त लेखनाचा उद्देश काय असतो माहितीये का? मुक्त लेखन म्हणजे त्याच्यावर तुम्हाला बंधन नाही. तुम्हाला असं सांगता येणार नाही तू याच्यावर लिह. मुक्त लेखन म्हणजे त्याच्या मनात जे आहे, मग एखादी ती हिरोईन सुद्धा असू शकते. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने मुक्त लेखन. मग त्याचा आवडता प्राणी असू शकतो. सर माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. लिहू टाक. मग तुम्ही म्हणणार का नाही तू बाबा हरीणवरच लिह, तर अजिबात नाही. याला मुक्त लेखन म्हणजे काय?
मुक्त लेखन म्हणजे ना ज्याचा अर्थ त्याच्या मनात जे ते मांडता आलं पाहिजे म्हणजे यावे. व्याकरण आणि श्रुतलेखनचे नियम फक्त पाठांतर करणे अजिबात नाही. दररोज एकाच परिच्छेद 5 वेळा लिहिणे तर अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट आज काय मुक्त लेखन अभिव्यक्त केव्हा होईल? ज्यावेळेला त्याला मुक्तपणे काहीतरी लिहिण्याला लावेल. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर कोणी करू नका. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ लाईकची संख्या फार कमी आहे. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रश्न 10 कबीर वर्गात खूप शांत असतो बघा. कबीर वर्गात खूप शांत असतो. पण जेव्हा शिक्षिका फळ्यावर माझा पाळीव प्राणी हा शब्द लिहून चर्चा करतात बघा. तो काय शांत आहे. पण शिक्षिका फळ्यावर काय माझा पाळीव प्राणी हा शब्द फळ्यावर लिहून चर्चा सुरू करतात तेव्हा आता इथे रोहित झालं बघा. रोहित स्वतःहून त्याचे अनुभव सांगू लागतो यावरून या पद्धतीचा काय फायदा दिसून येतो म्हणजे काय तो मुलगा आहे कवी त्याला काय तो काय करतो का शांत आहे पण ज्या वेळेला शिक्षकाने फळ्यावर लिहिलं माझा पाळीव प्राणी तर तो आता तो चर्चा करायला लागला किंवा बोलायला लागला मग असं का झालं या पद्धतीचा काय फायदा दिसून येतो पहिलं म्हटलंय इथे बघा रोहित झाले रोहित इतर विषयांचा कंटाळा आला होता त्याला कंटाळा आला होता तर अजिबात नाही ही पद्धत लाजाळू किंवा विद्यार्थ्यांना त्याचे अनुभव मांडण्यास प्रवृत्त करते म्हणजे ज्या वेळा त्याचं आवडतं काय आहे किंवा माझं आवडतं काय आहे ज्या वेळा विद्यार्थ्यांच्या अनुभवावर विचारलं जातं तर ते काय करतात विद्यार्थी ते अनुभव मांडण्यासाठी प्रवृत्त होतात असं त्यांना म्हणायचंय बी ऑप्शन चांगलंय आणि रोहितला वर्गात फक्त बोलायचे होते आणि शिक्षकाला रोहितला मुद्दाम उभे केले तर अजिबात नाही हे पण बेस्ट नाही सगळ्यात काय बी ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे कारण जर तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनावर विचारणार ना काही विचारा दैनंदिन जीवनावर तरी ते विद्यार्थी काय करतात बोलायला लागतात पण तुम्ही स्वतःबद्दल विचारलं देशाबद्दल विचारलं त्यांना ते बोलता येत नाही कळालं कारण मुलं काय आहेत प्राथमिक आहे बी ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा प्रश्न 11 काळजीपूर्वक बघा प्रश्न 11 शिक्षिकेला विद्यार्थ्यांचे वर्गीकरण कौशल्य तपासायचे बघा शिक्षिकेला कोणतं कौशल्य तपासायचं कौशल्य पहिले लक्षात घ्या वर्गीकरण कौशल्य तपासायचे आहे फळ्यावर बाजार हा शब्द लिहिल्यानंतर बघा फळ्यावर बाजार हा शब्द लिहिल्यानंतर त्यांनी कोणती उपयोजनात्मक कृती करून घ्यावी आता शिक्षिकेला काय शिकवायचं वर्गीकरण सगळ्यात महत्वाचं जी क्रिया प्रश्नामध्ये चालू आहे ना ती ती क्रिया समजून घेणं महत्वाचं काय करायचं वर्गीकरण आता बाजारात चित्र काढणे वर्गीकरण बेस्ट होईल का तर अजिबात नाही बाजारात मिळणाऱ्या वस्तूंची यादी खाद्यपदार्थ आणि वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी तयार करणे बरोबर आहे आता बाजारात समजा तो भेंडी असेल गवार असेल काय असेल पालेभाज्या कोणत्या आहेत त्या बाजूला कर बाबा म्हणजे अशा पद्धतीने तो करू शकतो म्हणजे वर्गीकरण याच्याद्वारे आणि बाजारात शब्दांची व्याख्या पाठ करून तर अजिबात नाही आणि बाजारात गर्दीवरून निबंध लिही नाही वर्गीकरण कौशल्य डेव्हलप होण्यासाठी मग तुम्ही जे फळं आहेत बाबा मग ते फळं लिही रे बाबा एका बाजूला इथे फळं लिही पालेभाज्या कोणत्या आहेत बरोबर आहे का म्हणजे अशा पद्धतीने तो करू शकतो म्हणजे वर्गीकरण कौशल्य ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा प्रश्न 12 काळजीपूर्वक समजून घ्या प्रश्न 12 प्रश्न 12 अध्यापन तंत्राचा रचनात्मक आणि प्रभावी वापर करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती पद्धत वापराल बघा अध्यापन तंत्राचा रचनात्मक आणि प्रभावी वापर करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापराल कोणती पद्धत वापराल रचनात्मक वापर म्हणजे सतत वापर झाला पाहिजे पहिलं काय म्हटलंय विद्यार्थ्यांना फक्त संगणकावर व्हिडिओ दाखवणे आणि त्यांची पुस्तके बंद करून ठेवणे नाही ना फक्त संगणक पण पूर्ण पाहिजे रचनात्मक म्हणजे सगळ्यांचा वापर पाहिजे बी म्हणतात शिक्षकाने वर्गात तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे टाळावा कारण ते पारंपरिक शिक्षणाला बाधा पोहोचवते नाही बाबा जुन्या पद्धतीचं शिकवलं पाहिजे नवीन नको चालेल का तर अजिबात नाही सी ऑप्शन म्हणते तंत्रज्ञानाचा वापर केवळ विद्यार्थ्यांचा गृहपाठ आणि परीक्षेचे गुण तपासण्यासाठी करावा हे पण बेस्ट नाही आणि सगळ्यात चौथा ऑप्शन बघा डिजिटल साधने परस्पर संवादात्मक ऍप्स आणि ऑनलाईन स्रोतांचा वापर करून काय म्हटलंय विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती राबवणे हे सगळ्यात बेस्ट असेल कारण रचनात्मक साठी ऑप्शन डी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा प्रश्न 13 काळजीपूर्वक समजून घ्या पाठांतर कोणीही करू नका प्रश्न 13 विद्यार्थ्यांचे केवळ पाठांतर न तपासता बघा विद्यार्थ्यांचे केवळ पाठांतर न तपासता आकलन आणि उपयोजन ऍप्लिकेशन आणि नॉलेज बघा ऍप्लिकेशन आपण तुमचा सीटीटीचा पेपर ऍप्लिकेशन वर आहे फक्त त्यांनी काय फक्त पाठांतर नाही तपासलं का जीन प्याचेने काय म्हटलं तर नाही काय तसंच त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचं काय आकलन आणि उपयोजनात्मक
परीक्षा घेण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनाचा वापर कराल? म्हणजे काय प्रश्न काय म्हणतोय का फक्त आता विद्यार्थ्यांचं आपण काय म्हणतो किती त्याला पाठांतर आहे हे तपासण्यापेक्षा तो त्याचा उपयोग करू शकतोय का हे तपासायचंय म्हणजे ऍप्लिकेशन करू शकतो का. पहिलं काय म्हटलंय प्रात्यक्षिक कार्य प्रकल्प आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी चर्चा करणे हे थोडं बरं आहे. कारण जे त्याला शिकवलंय त्या आधारे जर त्याला प्रकल्प कार्य किंवा वास्तविक जीवनाच्या समस्या सोडवता येत असतील तर त्यापेक्षा बेस्ट काय असेल. आणि केवळ तथ्यात्मक आधारित ना अजिबात नाही. पुस्तकातील धडे शब्दशः उत्तर लिहिण्यास सांगणे तर अजिबात नाही. केवळ शिक्षकाने तोंडी प्रश्नांचे उत्तर देणे सगळ्यात बेस्ट काय असेल ऍप्लिकेशन बेस म्हणजे काय ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिले जातात तसा विद्यार्थी पण दैनंदिन जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी ते ज्ञान त्याला वापरता येते का यालाच म्हटलं जातं ऍप्लिकेशन. कळालं. ऑप्शन ए ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 14 वर्गात लोकशाही वातावरण बघा. प्रश्न 14 काय म्हणतोय काळजीपूर्वक बघा. वर्गात लोकशाही वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाने कोणती रणनीती अवलंबली पाहिजे. लोकशाही लोकशाही म्हणजे काय सर्वांना बोलण्याचा अधिकार. कळालं एवढं तर कळतं. वर्गाचे सर्व नियम आणि निर्णय शिक्षक स्वतः घेतील आणि विद्यार्थ्यांना त्यांचे तंतोतंत पालन करायला लावतील. पहिला ऑप्शन म्हणते काय शिक्षकाने सर्व निर्णय घ्यायचे. लोकशाही आहे का बघू आपण. बी ऑप्शन म्हणते वर्ग खोलीत नियम व धोरणे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून ठरवतील आणि विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्यास स्वातंत्र्य असेल याला म्हटलं जाईल लोकशाही. बरोबर आहे का नाही. इथे विद्यार्थी पण काय समाविष्ट आहे आणि वर्गात विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन जे करतील ते करू द्या. म्हणजे एवढं पण नाही चालणार ना मग ती पण लोकशाही नाही. विद्यार्थ्यांचं जे मनात आहे ते करा म्हणजे हे पण चांगलं लोकशाही बद्दल नाहीये. आणि केवळ हुशार विद्यार्थ्यांना वर्गाचे नियम निर्णय म्हणजे आपल्याकडे होतं बघा जे वर्गात ते शिक्षिकेच्या जवळचं राहायचं ते मॉनिटर बनायचं. बरोबर आहे का नाही. असं पण चालणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे शाळेचे जे नियम आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना पण काय घ्या सहभाग करून घ्या म्हणजे याला लोकशाही त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्या शिक्षकाचं म्हणणं. पण डायरेक्ट तुम्ही विद्यार्थी म्हणून नियम तयार करा किंवा शिक्षकांनी नियम तयार करून घ्या हे बेस्ट नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. प्रश्न 15 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 15 प्रश्न 15 एका वर्गात वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत बघा आपल्या वर्गात पण असतात. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांना शिकवताना इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. बघा आता तुम्ही असेल किंवा कुठलाही शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो. बरोबर आहे का नाही. आता खूप विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला सीटीटी बॅच लावली काहींना म्हणजे आपण एवढं सांगायची गरज नाही पण काहींना सांगावं लागतं. मग त्याच पद्धतीने विद्यार्थी बसतो. मग काय असेल ज्यांना जास्त मार्गदर्शनाची गरज आहे मग अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. पहिलं काय म्हटलंय सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे साहित्य आणि संसाधने उपलब्ध करून देईन पहिलं ऑप्शन म्हणते. बी म्हणते सर्व विद्यार्थ्यांना एकाच गतीने आणि एकाच पद्धतीने सांगेल. सी ऑप्शन म्हणते ज्या विद्यार्थ्यांना अधिक मदतीची गरज आहे त्यांना अतिरिक्त वेळ आणि वैयक्तिक लक्ष देणे आणि आकलन संसाधन देणे हे चांगलं बेस्ट आहे या दोघांपेक्षा. तुम्ही पण एक लक्षात ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही प्रश्न वाचतात ना पहिलं वाचलं ना दुसरं वाचून घ्यायचं पण मग या दोघांपेक्षा बेस्ट मला जे वाटतं ना ते तुमचं उत्तर असतं. आणि वर्गात सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊन सारखेच नाही तर सगळ्यात बेस्ट काय विद्यार्थी जिथे मागे पडत आहे किंवा ज्याला जास्त गरज आहे त्याला मदत करा. ज्याला येत आहे ना ज्याला समजा 2+2 4 त्याला जर करता येते त्याला मदतीची गरज नाही पण ज्याला गरज आहे त्याला मदत करा. नाहीतर सर मग काही लोक म्हणतात ना समान नागरिक कायदा पाहिजे समान पाहिजे का समान पाहिजे म्हणजे समान नागरिक कायदा म्हणजे काय यांचं म्हणणं तेच आहे. मला एक वेळा सांगितलं ना त्याला पण एकच वेळा सांगा चालेल का अजिबात नाही. त्याला जर गरजच आहे समान लावून चालेल का शाळेमध्ये तर आपल्याला समान नाही चालणार समान वागून नाही चालणार कारण प्रत्येक बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. तुम्हाला समानता आणि समता याचा भेद मी शेवट सांगतो. कळालं. तो लक्ष द्या. प्रश्न 16 खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती भाषेच्या व्यावहारिक उपयोजनापेक्षा व्याकरणिक नियमांचे औपचारिक पाठांतर आणि त्यांच्या अचूकतेवर जास्त भर देते. आता बघा हे अध्यापन पद्धती वाचली असेल तर माहित असेल. काय म्हटलं कोणत्या अध्यापन पद्धती उपयोजनापेक्षा व्याकरणिक नियम पाठांतरावर भर देते. रोट लर्निंग कशावर कोणती पद्धत प्रत्यक्ष आहे का सगळ्यांचं उत्तर इकडेच जातं. टॉपिक माहित नसेल तर ती आहे व्याकरण अनुवाद पद्धत याच्यामध्ये पाठांतराला किंमत दिली जाते. आता का दिली जाते हे तुम्हाला सगळं ऍप मध्ये कळून जाईल. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर हा प्रश्न पण तुम्हाला येणार म्हणजे येणार हाच नाही तर याच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला
जाईल. कळालं? काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. प्रश्न 17 भाषा संपादनाच्या लँग्वेज ऍक्विजिशन बघा सर्वात बॉटम अप प्रक्रियेचे अचूक क्रमित पाऊल बघा. आता बॉटम अप आणि टॉप डाऊन हे मी तुम्हाला सांगितले वारंवार विचारलं. आता तुम्हाला बॉटम अप विचारले म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं छोट्या गोष्टी पहिले असणार. काय करणार छोट्या गोष्टी. आता अर्थ समजणे डायरेक्ट अर्थ समजणे म्हणजे मोठी गोष्ट होऊन जाईल. बाहेर झालं. ध्वनी हे छोट आहे. पार्श्वभूमी हे पण मोठे. संपूर्ण परिचय सगळ्यात बेस्ट काय असेल? ध्वनी, अक्षरे, शब्द, वाक्यरचना आणि अर्थ. शेवट अर्थ पाहिजे. कळालं? आणि हे जर बॉटम अपचं आहे. टॉप डाऊन विचारलं तर टॉप डाऊन मग काय राहील? अर्थ राहील, वाक्यरचना राहील, शब्द राहील, अक्षर राहील आणि शेवट काय येईल? कळालं? म्हणजे आता बॉटम अप आहे म्हणजे छोट्या गोष्टी पहिले घ्याव्या लागतील. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा. प्रश्न 18 गद्य अध्यापनात विद्यार्थ्यांमध्ये पाठाचे सखोल बघा गद्य अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना पाठाचे सखोल आकलन आणि अर्थग्रहण क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या वाचनाचा वापर करावा? कुठल्या वाचनाचा वापर केला पाहिजे? सखोल अर्थ त्यांना समजला पाहिजे. आता प्रकट वाचन सखोल अर्थ समजण्यासाठी वापरलं जातं का? तर अजिबात नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मूक वाचन, मौन वाचन वापरलं जाईल. सामूहिक चालत नाही किंवा आदर्श चालत नाही. तर सगळ्यात बेस्ट काय जे बारकाई गोष्टी जर त्या विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजे याच्यासाठी मौन वाचन पाहिजे. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. प्रश्न 19 शिक्षिकेने वर्गात बघा काय म्हणतोय शिक्षिकेने वर्गात आयोजित केलेल्या प्रदूषण विषयावर बहुआयामी गट चर्चा मुख्य अध्यापन शास्त्रीय उद्दिष्ट कोणते? बघा शिक्षिकेने काय केलं प्रदूषण याच्यावर बहुचर्चा म्हणजे काय वेगवेगळे दृष्टिकोन असतील. अध्यापन शास्त्रीय उद्दिष्ट कोणते? कशासाठी आयोजित केली? पहिलं म्हटले विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची चाचणी घेऊन पर्यावरणातील संकल्पनाच्या आधारे व्याख्यांचे अचूक पुनरुत्पादन करणे. व्याख्या. बी ऑप्शन म्हणते सामाजिक पर्यावरणातील समस्यांचे विश्लेषणात्मक आणि चिकित्सक मूल्यमापन करून सहकार्यातून ज्ञान रचनावादाला चालना देणे. हे बी बरं वाटतं ए पेक्षा म्हणजे थोडं बाहेर काढू. सी म्हणते वर्गात आंतरक्रिया वाढून केवळ शारीरिक अभिव्यक्त केवळ शाब्दिक का म्हटले केवळ शाब्दिक अभिव्यक्त आणि भाषिक कौशल्याचे प्रमाणीकरण करणे. आहे का? तर अजिबात नाही. आणि प्रदूषण घटकाचे वर्गीकरण करून त्यातील कार्यक्षमता शोधण्याची पाठांतरांची क्षमता तपासणे तर अजिबात नाही. या सगळ्यात बेस्ट आपल्याला बी वाटतंय कारण बी मध्ये काय चालू आहे त्याचं विश्लेषण पण चालू आहे त्याचं मूल्यमापन चालू आहे सहकार्यातून ज्ञानाची म्हणजे चर्चा पण पहिलं ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजे असे पण प्रश्न गोंधळात टाकू शकतात. प्रश्न 20 मराठी व्याकरण अध्यापनात काय म्हटले बघा प्रश्न 20 मराठी व्याकरण अध्यापनात निगमन पद्धतीचा वापर करताना खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरते? निगमन पद्धती तुम्ही बघितले आणि तिचा वापर करत असताना कोणते विधान चुकीचं ठरेल असं त्यांनी विचारले. कोणतं विधान चुकीचं ठरेल? पहिलं म्हटले ही 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 पद्धत मुख्यत्व अमृताकडून मूर्तकडे. बरोबर आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे मूर्ताकडून अमृताकडे. बरोबर आहे का नाही? नाही अमृताकडून मूर्ताकडे आणि आगमन काय मूर्ताकडून म्हणजे हे कळालं. हाय यात अध्यापन सूत्राचा अवलंब केला जातो. बरोबर आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना तार्किक विचार करण्याची प्रक्रिया हे बघा या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना तार्किक विचार प्रक्रिया आणि नियम शोधण्याची स्वायत्ता असते. मला सांगा निगमन पद्धतीमध्ये नियम शोधण्याची स्वायत्ता आहे का? तर अजिबात नाही. निगमन पद्धतीमध्ये काय दिलं जातं डायरेक्ट नियम सांगितले जातात. मग नियम डायरेक्ट सांगितलं असेल तर शोधतील कुठे किंवा तार्किक चिंतन बघा हा जर प्रश्न फिरवला तार्किक विचार करण्याची क्षमता कुठे वाढते? आगमन मध्ये वाढते कारण तिथे काय देतात शिक्षक उदाहरण देतात. यामध्ये डायरेक्ट उदाहरण देत नाही डायरेक्ट नियम सांगतात म्हणजे विचार करण्याची क्षमता त्यांची वाढत नाही. बी ऑप्शन बाहेर झाला. आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पद्धत ही पण चांगलं आहे. आपल्याला निगेटिव्ह काढायचंय आणि ही पद्धत शिक्षक केंद्रीय असून यात विद्यार्थ्यांचे बहुतांश वेळा केवळ निष्क्रिय श्रोता म्हणून राहण्याचा धोका असतो. बरोबर आहे कारण फक्त शिक्षक केंद्रीय पद्धत आहे यामध्ये विद्यार्थी कधी कधी निष्क्रिय सुद्धा राहू शकतात हे पण बरोबर आहे. पण विद्यार्थ्यांचे तार्किक चिंतन वाढवतं किंवा विचार प्रक्रिया वाढवतो किंवा त्यांना स्वायत्ता असते तर अजिबात नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे.
अयोग्य अयोग्य ठरतंय ना असं विचारलंय, तर याच्यामध्ये कुठली स्वायत्ता त्यांना दिली जात नाही. निगमन म्हणजे नियम. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा. प्रश्न 21 काळजीपूर्वक समजून घ्या. भाषा शिक्षणात पोर्टफोलिओ सगळ्यांनी बघितलाय. प्राथमिक उद्दिष्ट काय असते? काय असतं पोर्टफोलिओचा उद्देश? प्राथमिक म्हटलंय. काय म्हटलंय? प्राथमिक. काय पहिलं म्हटलंय विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांचे संकलन करणे. फक्त गुण त्यांचे संकलन करा. बी ऑप्शन म्हणते मुलांचे क्रमित भाषिक प्रगतीचे मूल्यमापन करणे. सी ऑप्शन म्हणते शिक्षकांनी दैनंदिन नोंदीचे दस्तावेजीकरण करणे म्हणजे फक्त नोंदी ठेवणे. हे पण एवढं बेस्ट वाटत नाही. डी म्हणते पालकांना मुलांच्या चुकीची यादी सादर करणे. तर सगळ्यात बेस्ट असतं प्राथमिक उद्देश काय असतो का मुलांची क्रमित प्रगती. म्हणजे उदाहरणार्थ जून महिन्यामध्ये एखादा मुलगा तुमच्या शाळेत आला. त्याचं अक्षर जून महिन्यात कसं होतं, जुलैमध्ये कसं झालं, ऑगस्टमध्ये कसं झालं आणि शेवट कशा पद्धतीने अक्षर म्हणजे ही क्रमित प्रगती ठेवा आणि त्याचं स्वयं मूल्यमापन करणे हे थोडं बेस्ट आहे. बी ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 22 बघा. प्रश्न 22 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 22 काळजीपूर्वक समजून घ्या हा. प्रश्न 22 काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. इयत्ता तिसरीची शिक्षिका सुप्रिया आपल्या वर्गात मुलांनी लिहिलेल्या चुकीच्या शब्दांकडे बघा. इयत्ता तिसरीची शिक्षिका सुप्रिया आपल्या वर्गातील मुलांनी लिहिलेल्या चुकीच्या शब्दांकडे दुर्लक्ष करते आणि मुलांना त्यांच्या भाषेमध्ये व्यक्त होण्यास प्रवृत्त करते. म्हणजे शिक्षिका काय करते, जरी ते काही शब्द चुकीचे बोलत असतील शब्दांकडे ती दुर्लक्ष करते आणि काय म्हणते मुलांना त्यांच्या भाषेचं व्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करते. सुप्रियाचा हा दृष्टिकोन समग्र भाषा पद्धतीचा कोणत्या मुख्य तत्वाचं समर्थन करतो? कोणत्या मुख्य तत्वाचं समर्थन करतो? कारण ती चुकांकडे लक्ष नाही देत. जे बोलत असेल त्यांना बोलू द्या. चुकांकडे मी लक्ष देत नाही. मग ही समग्र भाषा आहे तर माहित आहे. पण कोणतं तत्व फॉलो करतं, समर्थन करतं असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय भाषा शिकणे ही एक यांत्रिक प्रक्रिया असून ती केवळ अचूकतेवर अवलंबून असते. अरे बाबा अचूकतेवर अवलंबून राहिली असते तर तिने चुकांकडे पण लक्ष दिलं असतं. बी म्हणते मुले अर्थपूर्ण संदर्भामध्ये भाषेचा वापर करून स्वतःचे नियम स्वतः तयार करतात. म्हणजे समग्र भाषा पद्धत काय म्हणते का मुलांना डायरेक्ट चुका ह्या त्यांना डायरेक्ट सांगण्यापेक्षा त्यांना काय करू द्या, ससंदर्भात बोलू द्या. त्याला काय म्हणायचंय आणि नंतरून त्याला काय कळेल त्यांच्या ज्या नियम स्वतः तयार करतात. म्हणजे काय आपण जसा समजा आता एखादा विद्यार्थी बोलतोय त्याला बोलू द्यायचं, त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलू द्यायचं. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तो श्रवण करत असतो. बरोबर आहे की नाही? जेणेकरून आपण काय चुकीचा शब्द बोललो का त्याचा उच्चार कसा होता, काय होता हे त्याला सुद्धा कळतं. म्हणजे स्वतःचे नियम स्वतः तयार करतात समग्र भाषा. बी ऑप्शन चांगलं आहे. आणि भाषेचा विकास केवळ योग्य व्याकरणाचा सराव आणि पाठांतरातून शक्य तर अजिबात नाही. डायरेक्ट पाठांतर करून चालणार नाही. आणि लहान मुलांचे स्वतःचे शब्दलेखन त्यांच्या विकासासाठी अडथळा ठरते. कसं काय अडथळा ठरेल? ऑप्शन बी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. बघा अशा पद्धतीचे हे 22 प्रश्न होते. आता 23वा प्रश्न बघा. 23वा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 23 काळजीपूर्वक समजून घ्या. शिक्षिका फळ्यावर आकाश हा शब्द लिहिते बघा. शिक्षिका काय मी घाई यासाठी करतोय कारण आता तुमचा स्पीड वाढला पाहिजे. बरोबर आहे का नाही? शिक्षिका फळ्यावर आकाश हा शब्द लिहिते. विद्यार्थ्यांना त्याच्या संबंधित नभ, गगन, अंबर यासारख्या पर्यायी शब्दांवर वर्गात चर्चा करायला सांगते. या कृतीद्वारे शिक्षिकेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील कोणत्या कौशल्याचा विकास करणे आहे. म्हणजे शिक्षिकेने काय लिहिलं? फळ्यावर आकाश शब्द लिहिला. काय लिहिलं? आकाश. आकाश शब्द लिहून दिला आणि या आकाश शब्दाच्या संदर्भात म्हणजे त्याचे पर्यायी शब्द नभ असेल, गगन असेल, अंबर असे शब्द विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास सांगते किंवा ते म्हणजे त्याचे पर्यायी शब्द काय शिक्षिकेचा मुख्य उद्देश काय काय सगळ्यात बेस्ट काय शब्दसंग्रह वाढवणे. काय शब्दसंग्रह लेखन कौशल्याचा विकास चालू आहे का तर अजिबात नाही. चिंतन कौशल्याचा विकास आहे का सगळ्यात बेस्ट काय शब्दसंग्रह वाढवणे. त्या शब्दाचे पर्यायी शब्द शब्दसंग्रह वाढवणे. ऑप्शन ए ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? बघा आता मी तुम्हाला फक्त एक मी तुम्हाला समता आणि समानता याबद्दल एक मुद्दा सांगणार होतो. कारण खूप विद्यार्थी म्हणजे ते चालूच आहे का समान नागरिक कायदा पाहिजे, समताच पाहिजे, समताच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. पण एक तुम्हाला एक सांगतो समता आणि समानता याच्यामध्ये फरक तुम्हाला आता सांगतो. म्हणजे पेपर मध्ये प्रश्न येऊ शकतो म्हणून त्या दृष्टिकोनातून बघा. आता तुम्हाला समानता हे सगळ्यांच्या डोक्यात आहे. समानता काय म्हणतात? समानता हे समानता आहे आणि ही समता आहे. आता मुद्दा लक्षात घ्या समता बघा
समता आणि समानता. आता समानता काय म्हणते माहितीये का? समजा ही एक भिंत आहे. समानता काय म्हणते? आपलं समानता म्हणते आणि समता काय म्हणते? ही पण एक भीत आहे. आता एक तुम्हाला एक लक्ष घ्या. समजा 4 मुली आहेत. हां, जयश्री आहे, सोनाली आहे, हां, मोनाली आहे, हां, अजून एखादी पोरगी घेऊ. हां, समजा इथे प्रिया आहे. ह्या 4 मुली आहेत. किती आहेत? 4 मुली आहेत. समानता काय म्हणते? तर यांना सारख्याच समानता म्हणते समजा या जयश्रीची उंची एवढी आहे, प्रियाची एवढी आहे, हिची एवढी आहे आणि मोनाची उंची समजा एवढी आहे. समानता काय म्हणते? तर ही जयश्री जरी बुटकी आहे किंवा सोनाली जरी बुटकी आहे, तर हिला मदत करायची नाही. हां, समानता आहे. हिला हे तिने मी एक वेळा तिला हा सामना दिसलाच पाहिजे. इथे क्रिकेटचा सामना चालू आहे ना, हे तिने बघितलंच पाहिजे. पण तुम्हाला कळतोय, हा प्रियाला पण दिसत नाहीये. हे हिला दिसतोय. हिला दिसतोय. मग ही काय म्हणते, नाही, 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 नाही. सर्वांना एकच नियम लावायचा. सर्वांना एकच नियम लावायचा. समानता म्हणते. पण समता काय म्हणते? आता समता काय म्हणते? समजा हे आता खूप लोक काय म्हणतात का आरक्षण, आरक्षण. आता हिची उंची आहे ना, ही जर बघते ना सामना, हिला काही गरज आहे का? पण त्यांना कळालं तर समजा ही सोनाली आहे. सोनालीला ह्या सामना बघू शकत नाही म्हणजे काय करा? तिला जर आपण एक बॉक्स दिला तर, एक बॉक्स दिला तर म्हणजे ही पण इच्छा बरोबर आहे. आता जयश्री तर फार बुटकी आहे. तिला एक बॉक्स वर होणार नाही. मग काय करा? हिला 2 बॉक्स द्या जेणेकरून काय करेल ही पण ती सामना बघेल आणि प्रियाला पण एक बॉक्सची गरज आहे. म्हणून हिला पण काय द्या? एक बॉक्स द्या आणि हा सामना बघू द्या. कळालं? समता आणि समानतामध्ये मग शिक्षण प्रक्रिया तशीच चालते. तुम्ही जर म्हटलं नाही बाबा मी जयश्रीला सांगितलं एक वेळा, सर्वांना एक वेळा सांगितलं, आता तिला पण आलंच पाहिजे. नाही. तिला पण काय करा, जर तिला नाही समजलं तर तिला 2 वेळा सांगा या म्हटलं तर समता आणि समानता काय म्हणते एकाच पद्धतीचा अवलंब. मग आता मला सांगा, आता खूप विद्यार्थी काय म्हणतात, तर सर सन्मान सगळ्यांना फी भरायला लावा. आम्ही कसे बीएडला 50,000 भरलो. तर तुम्हाला सांगा एखादा आदिवासी विद्यार्थिनी महिला आहे किंवा पुरुष आहे. अजून पण आदिवासी समाजाची प्रगती कशी आहे? बरोबर आहे का नाही? काहींमध्ये राहायला घर नाही. आणि तुम्ही जर म्हटलं सर 50,000 त्यांनी फी भरली पाहिजे. भरतील का बीएड करायला? तर नाही भरू शकत. हे सर्वांना मग शाळा सुरू द्यायची त्यांनी. आता तुम्ही इंग्रजी मीडियमला 20-25,000 रुपये देऊन शिक्षण अजून म्हणतात जिल्हा परिषद बंद झाली पाहिजे. असे पण म्हणतात. जिल्हा परिषद बंद झाल्या. त्याने फ्रीमध्ये शिक्षण घेतलं ते पण झालं. आणि तुम्हाला एक सांगतो, आरक्षण आरक्षण फक्त नावाला आहे. पण तुम्हाला तेवढे मार्क पाडायचे नसेल तर त्याला बीएडला नंबर लागला. नंबर लागला. पण त्याला पण परीक्षा देऊन पासच व्हायचंय ना. एवढं तर कळत आहे ना. म्हणजे विद्यार्थ्याला पण या गोष्टी तुम्ही समजून घ्या. हा मुद्दा काय याच्यावर मी फक्त तुम्हाला समता आणि समाजाच्या खरंच तुम्हाला समजून दिला. जेणेकरून आपल्याला म्हणजे काय होईल विद्यार्थ्यांसाठी तो दृष्टिकोन राहील. चालेल व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि अभ्यास कंटिन्यू ठेवा. अशाच पद्धतीने सराव करत राहा. नक्कीच सर्व पास होणार. अभ्यास कंटिन्यू